खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी ची लेटेस्ट अपडेट पीक विमा 2025 या तारखेपासून जमा होणार। 5 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। पीक विम्याची पहिली यादी आली आहे। 21 जानेवारीपासून राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा जमा होणार। पीक विमा 2025 ची अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलोय। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जो काही रखडलेला पीक विमा आहे, हा रखडलेला पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीएमएफबीवाय प्रधानमंत्री फसल बीमा योजना या सरकारच्या योजने नुसार प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पैसे पात्र झालेले आहे त्यांना असा मेसेज यायला आता सुरुवात झाली आहे। आपल्याला किती पैसे सँक्शन झाले आहे आणि किती पैसे मिळणार आहे या सर्वाची अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 15 जानेवारी 2026 पासून हे पैसे यायला सुरुवात झाले आहे। आता हे पैसे कोणत्या सीझनचे आहे आणि आपल्याला किती अनुदान आलेलं आहे हे कसं चेक करायचं, आपल्या गावातील किती शेतकऱ्यांची यादी आलेली आहे, कोणते जिल्हे पात्र आहे, कोणत्या जिल्ह्यांचं अनुदान जमा होत आहे, पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान हा सरकारने जे काही जाहीर केलेला आहे याच्यानुसार हेक्टरी 17,000 ते 30,000 35,000 रुपयेपर्यंत पीक विम्याचं अनुदान आहे। मग यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहे तर ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती, जे काही महसूल मंडळ आहे या महसूल मंडळांच्या निकषावरून ज्या शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेला आहे याची यादी सुद्धा या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। मग येत्या काही दिवसामध्ये हे पैसे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, कारण का गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर बऱ्याच दिवसापासून हे पैसे रेखडलेले होते। आता हे पैसे कधी मिळणार तर आपल्याला जर क्लेम अमाऊंटचा सँक्शन झाल्याचा मेसेज आलेला असेल तर आपल्या खात्यावरती हे पैसे मिळायचा मार्ग आता मोकळा होणार आहे, कारण बऱ्याच दिवसापासून हा पैसे रगडलेले होते। नवीन सीझन चालू झालेला आहे, रब्बी सिकम झालेला आहे, तरी सुद्धा खरीपाचे पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर होता, परंतु आता हा नाराजी शेतकऱ्यांची दूर होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याचे आणि देशाचे कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे आहे, काही जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये आहे, काही जिल्ह्यांमध्ये 30,000 आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये 50,000 पर्यंत सुद्धा रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे। मग का अशी तफावत आहे तर ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झाले आहे, ज्या ठिकाणी जास्त पीक पेरा आहे, त्या पीक पेरा असेल, ई पीक पाणी असेल, या सर्वांचा सर्वे करून केंद्रीय पथक असेल, राज्यातील पथक आहे, यांच्या माध्यमातून ही पैसे जमा होत आहे। आता आपल्याला आतापर्यंत किती पैसे आलेले आहे कसं चेक करायचं, प्रधानमंत्री फसल बीमा योजना या संकेतस्थळावरती जायचं, आपला आधार बेस OTP टाकायचा आणि पैसे आले का नाही हे आपण लगेच चेक करू शकता। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले होते, आता हे रखडलेले पैसे जमा होणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त जे जिल्हे आहे, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, नागपूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 25,000 ते 30,000 पर्यंत सुद्धा अनुदान आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं रखडलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जे आधार बेस सीडिंग आहे याच्या मार्फत हे पैसे जमा होणार आहे। पीक विमा 2025 ही सरकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे। यामध्ये आपली रक्कम किती सँक्शन झाली आहे हे कसं चेक करायचं तर DBT पोर्टलवरती जाऊन आधार बेस सीडिंग टाकून आपण ही माहिती चेक करू शकता। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। पीक विमा 2025 KYC 2025 कशी करायची, आधार ID कसा काढायचा, त्याचप्रमाणे पीक विमा कसा भरायचा, ही सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो। व्हिडिओ आपणास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होताना आपल्याला दिसणार आहे। पीक विम्याची माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।